नमस्कार. आज आपण उडदाच्या डाळीपासून मेंदूवडा कसा बनवायचा आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ. वाटीप्रमाणे 1 वाटीभर ही उडदाची डाळ आहे आणि वजनी प्रमाणामध्ये पाव किलो एवढी ही डाळ आहे. आता ही डाळ घेतल्यानंतर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर 4 तासासाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे. ओव्हरनाईट अजिबात सोक करू नका. पहिली आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे डाळ भिजवताना जास्त वेळ भिजवू नका. अगदी 3 ते 4 तासामध्ये डाळ छान भिजते. त्याचं मुख्य कारण म्हणजे जास्त वेळ डाळ भिजल्यामुळे मेंदूवडा हे तेलामध्ये खूप जास्त तेल पितात आणि त्यानंतर गळ्यामध्ये अगदी खुटखुटतात, त्याचप्रमाणे अटकतात. अगदी गळ्यामध्ये काहीतरी अडकल्यासारखं वाटतं, खाताना अगदी दट्टा बसतो. या अनेक समस्या येऊ शकतात. त्यामुळे डाळ अजिबात जास्त वेळ भिजवू नका. अगदी 4 तासामध्ये ही डाळ छान नरम होते, मस्त अशी भिजते. 4 तासानंतर लगेच ही डाळ आपण एका चाळणीमध्ये चाळून घेऊया. पाणी व्यवस्थित निथळलं की लगेच आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायची आहे. आता दुसरी टिप्स म्हणजे जेव्हाही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ दळू ना, तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. अगोदर डाळ अशीच कोरडी दळून घ्यायची आहे आणि त्यानंतर फक्त अगदी चम्मचभर पाणी टाकून आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे. डाळ दळताना मात्र अगदी बारीक दळायची आहे. जर दळली जात नसेल ना, तर काय करायचं आहे की पुरणाची चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीतून हे पीठ आपण चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं की थोडीफार भरड पुरणाच्या चाळणीमध्ये येते आणि ती भरडसुद्धा आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हा असा घट्टसर पुरणासारखा डो तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता डाळ इथे मी मस्त अशी घट्टसर दळून घेतलेली आहे. डाळ दळताना पाण्याचा वापर जास्त झाला, पिठाचं जे मिश्रण आहे ते खूप पातळ झालं, तर तेलात मात्र मेंदूवडा जास्त तेल पितात आणि त्यामुळे मेंदूवडा खावासे वाटत नाही. जर डाळ व्यवस्थित दळली जात नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, दळून घ्यायचं आहे आणि पुरणाच्या चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे. म्हणजे हा असा घट्टसर डो तयार होतो. आता सगळं मिश्रण मी दळून एका मोठ्या परातीमध्ये टाकून घेतलं आहे आणि हाताने अशा पद्धतीने फेटून घेते आहे. हाताने व्यवस्थित मिश्रण फेटलं ना की हे मिश्रण जे आहे उडदाच्या डाळीचं जे पीठ आहे ते छान हलकंसं तयार होतं आणि हलकंसं तयार झाल्यामुळे मेंदूवडा तेलामध्ये छान तळला जातो. वरून क्रिस्पी होतो, आतून मस्त इडलीसारखा मऊसूद होतो आणि अजिबात तेल पीत नाही. इथे तिसरी महत्त्वाची टिप्स हीच आहे की मेंदूवडा बनवताना पीठ हे अगदी हलकं-फुलकं असायला हवं. आता हलकं-फुलकं पीठ तयार कसं करायचं ते आपण इथे बघत आहोत. तर इथे मी परातीमध्ये हे मिश्रण टाकलेलं आहे आणि छान ह्या पद्धतीने क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत छान हाताने व्यवस्थित फेटून घेतलं आहे. हाताची ऊब लागल्यामुळे हे मिश्रण छान फेटलं जातं आणि अगदी फ्लफी क्रीमसारखं तयार होतं. उडदाचं पीठ जरा वेळ बाजूला ठेवूया आणि आता एक चविष्ट चटणी तयार करून घेऊया. चटणीसाठी लागणार आहे 1 लहान वाटीभर किसलेलं खोबरं, अर्धी वाटीभर डाळवे, 1 चम्मचभर चवीपुरता मीठ, 10-15 लसणाच्या पाकळ्या, अगदी मूठभर कोथिंबीर, 2 हिरवी मिरची, अगदी 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी हिरवी लसणाची पात. लसणाची पात स्किप केली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबड-धोबड दळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपली ही चटणी तयार झाली आहे. चटणी एका लहान भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याच लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कपभर पाणी टाकून हे पाणीसुद्धा आपण या चटणीमध्ये मिक्स करून द्यायचं आहे, ज्यामुळे मिक्सरच्या भांड्यामधील चटणी वाया जाणार नाही. चटणी अजून टेस्टी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक तडका बनवायचा आहे. बिना तडक्याची चटणीसुद्धा छान लागते, परंतु तडका टाकल्याने अजून टेस्टी लागेल. तुम्ही इथे चटणीची कन्सिस्टन्सी तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी वाढवा. अगदी थोडीशी घट्टसर पाहिजे असेल ना तर पाण्याची क्वांटिटी ही थोडी कमीच ठेवा. आता तडका बनवूया. तडक्यासाठी इथे एक लहान पॅन घेतली आहे. त्यामध्ये अगदी 2 चम्मचभर कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. यामध्येच टाकूया अर्धा चम्मचभर मोहरी. मोहरी छान फुलली की यामध्येच टाकूया अर्धा चम्मचभर जिरे. जिरे आणि मोहरी छान तडतडली ना की तडक्यामध्ये छान फ्लेवर येतो आणि तडका छान व्यवस्थित तयार झाला तर चटणीसुद्धा छान येते. आता जिरे आणि मोहरी छान तडतडली आहे. यामध्येच टाकूया 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि अगदी चिमूटभर हिंग. हिंगचा फ्लेवर तडक्यामध्ये अतिशय छान चव आणतो, त्यामुळे हिंग नक्की टाका. यामध्येच टाकूया 2 लाल मिरची. तुम्ही यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालेल, ज्यामुळे चटणीला छान लालबुंद रंग येईल. आता हा तडका आपण या चटणीवर टाकूया आणि पूर्ण तडका या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून द्यायचा आहे.
हा गरमागरम तडका तुम्ही एकदा चटणीमध्ये नक्की टाकून बघा. अतिशय छान चविष्ट चटणी तयार होते. आता आपली ही चटणी तयार झाली आहे खाण्यासाठी. तुम्ही या चटणीबरोबर थालीपीठ, पराठे, इवन भाकरी, चपातीसुद्धा पोटभर जेवण करू शकतात किंवा मग रोजच्या जेवणासाठी अगदी चमचाभर तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही चटणीचा वापर करू शकतात. तर इथे अगदी 8 ते 10 दिवस टिकणारी ही चटणी तयार झाली आहे. फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर 10 ते 15 दिवस अजिबात खराब होणार नाही. त्यामुळे तुम्ही ही चटणी बनवून नक्की ठेवा आणि जेव्हाही नाश्त्याला जेवणाला बसणार ना तेव्हा ही चटणी नक्की घेऊन बसा. चटणी बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपलं हे मिश्रणसुद्धा छान रेस्ट झालं आहे. आता हे उडदाच्या डाळीचं जे पीठ आहे ते पीठ व्यवस्थित हलकं फुलकं झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी एका लहान वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे. अगदी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे. पाण्यामध्ये आपला छोटासा गोळा या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि असा तरंगायला लागला की समजायचं आपलं जे उडदाच्या डाळीचं पीठ आहे ना अगदी परफेक्ट हलकं फुलकं आणि मस्त तयार झालं आहे. मेंदू वड्यासाठी आपलं हे असंच हलकं फुलकं पीठ तयार करायचं आहे. जर तुमचं हे पीठ असं हलकं फुलकं पाण्यावरती तरंगत नसेल ना तर परत एकदा 2 ते 3 मिनिटासाठी किंवा 5 ते 6 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे हाताने आणि परत ही चाचणी करायची आहे. जोपर्यंत पीठ व्यवस्थित पाण्यावर तरंगणार नाही ना तोपर्यंत मेंदू वडे व्यवस्थित तयार होणार नाही. ही मेन आणि महत्त्वाची आणि शेवटची टीप आहे, त्यामुळे ही नक्की लक्षात घ्या. तर इथे आपण 3 टिप्स पाहिल्या आहेत. पहिली म्हणजे जेव्हाही आपण डाळ भिजवू ना फक्त 4 तासासाठी भिजवायची आहे. दुसरी म्हणजे दळताना पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे, अगदी चम्मच ते 1.5 चम्मचभर पाणी. तिसरी म्हणजे जेव्हाही पीठ आपण व्यवस्थित फेटू आणि त्यानंतर जेव्हा मेंदू वडे करायला घेऊ ना तर आधी आपण पाण्यावरती तरंगते की नाही हे बघणार आहोत आणि त्यानंतर आपण मेंदू वडे तयार करणार आहोत. आता आपली चाचणी अगदी परफेक्ट तयार झाली आहे. आता पिठामध्ये आपण अर्धा चम्मचभर मीठ टाकूया आणि सगळं मिश्रण व्यवस्थित फेटून घेऊया. आज मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने वडे कसे बनवायचे ते सांगणार आहे. तर प्रत्येका घरामध्ये प्रत्येक किचनमध्ये असा चम्मच असतोच. पळी असो, चम्मच असो किंवा मग चहाची गाळणी असते ना ती घेतली तरीसुद्धा चालेल. चम्मच किंवा जी चाळणी आहे ती फक्त ओली करून घ्यायची आहे पाण्याने. हातसुद्धा ओला करून घ्यायचा आहे आणि थोडासा लिंबा एवढा आपला छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत. तुम्हाला मेंदूवडा मोठा पाहिजे असेल तर थोडासा मोठा गोळा घ्या. तर इथे मी अगदी मीडियम साईजचे मेंदूवडे बनवते आहे, त्यामुळे मी अगदी लिंबा एवढाच गोळा घेते आहे. आता हा जो गोळा आहे ना चम्मचवर थापून घ्यायचा आहे गोल आणि त्यानंतर आपण होल पाडून घ्यायचा आहे या पद्धतीने. अगदी लहान मुलंसुद्धा हे मेंदू वडे बनवतील अशा पद्धतीने मी आज तुम्हाला ही पद्धत सांगते आहे. अगदी चाळणीवर सुद्धा ह्याच पद्धतीने तुम्ही मेंदू वडे व्यवस्थित थापले ना तर अगदी पटकन तेलामध्ये व्यवस्थित तयार होतात. तर इथे मी एका साईडला अगोदरच तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलं आहे. कडकडीत तेलामध्येच आपल्याला हे मेंदू वडे जे आहेत ना तळायचे आहेत, कारण की अगदी कोमट तेलामध्ये आपण जर हे मेंदू वडे तळले ना तर तेल खूप पितात. त्यामुळे अगदी कडकडीत तेल गरम करायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम तेलामध्येच आपल्याला हे मेंदूवडे पटापट सोडायचे आहेत. चम्मच ओला केल्यामुळे मेंदूवडे पटकन सरकन चमचेवरून निसटतात आणि तेलामध्ये पडतात. जर तुम्ही हातावर हे मेंदूवडे तयार केले असते आणि हाताने व्यवस्थित जर टाकले असते ना तर मात्र तेल उडण्याची शक्यता असते, चटका लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्हाला जीही योग्य वाटेल ते तुम्ही करू शकतात. मग हातावर असो किंवा मग चहाच्या चाळणीवर असो किंवा मग चम्मचवर असो. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे गोल गोल मेंदूवडे आपले तयार झाले आहेत. तर इथे मी अगदी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत दोघं साईडने छान मेंदूवडे फ्राय करून घेतले आहेत. मेंदूवडे तळत असताना तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि मेंदूवडे टाकण्याच्या वेळी मात्र गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मीडियम आचेवर आपल्याला मेंदूवडे दोघं साईडने छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही कोमट तेलामध्ये किंवा मग थोड्याशा गरम तेलामध्ये जर मेंदूवडे सोडले ना तर मेंदूवडे हे फुटण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे तेलसुद्धा जास्त पिण्याची शक्यता असते. तर तुम्ही बघू शकतात मस्त असे वरून कुरकुरीत आतून मस्त मऊ लुसलुशीत आपले हे मेंदूवडे तयार झाले आहेत. तर तुम्हाला आवाजावरूनच कळालं असेल की मेंदूवडे हे किती क्रिस्पी तयार झाले आहेत. अजिबात तेलकट न होता अगदी वरून क्रिस्पी आतून इडलीसारखे मऊ लुसलुशीत वडे तयार झाले आहेत. तर तुम्हाला इथे मी एक मेंदूवडा तोडून सुद्धा दाखवते आहे. तर तुम्ही आतून त्याचं टेक्स्चर बघा, अगदी इडलीसारखं मऊ लुसलुशीत तयार झाला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नाश्त्यासाठी किंवा मग जेवणासाठी किंवा मग टिफिनसाठी ह्या पद्धतीने मेंदूवडा आणि चटणी नक्की तयार करा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर कृपया प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. थँक्यू.